तुकाराम महाराज वगैरे वैकुंठाला बसून गेलेले नाहीत पुष्पक विमानात. त्यांचा यांनी खून केला. जे काही तुकाराम महाराज ज्या पद्धतीची शिकवण लोकांना देत असत त्यामुळे चिडून जाऊन त्यांचा खून केला असावा आणि प्रेत नाहीसं करून टाकलं. ज्ञानोबाने रेडेमुखी वेद बोलविले. रेडा म्हणजे त्या काळामध्ये सर्वसामान्य माणसाला म्हटलं जायचं. आपण बुवा म्हणजे कीर्तनकार, त्याच्याबद्दल नाही बोलत आहे. तो कीर्तनकार जर आभास निर्माण करत असेल माझ्यावर पांडुरंग प्रसंग नाही आणि माझ्या माध्यमातून तुम्हाला मी काहीतरी पांडुरंगांची कृपा मिळवून देऊ शकतो, मग त्याला आम्ही हा बुवा म्हणतो. तो कीर्तनकार बुवा नाही म्हणणार त्याला. जसा वृक्ष छायेशिवाय असू शकत नाही तसा कोणताही बुवा बायांशिवाय असू शकत नाही. तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले नाहीत असं स्वतः प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितलं. त्यांना प्रश्न विचारला, तुकाराम महाराज गेलेत का? पुष्पक विमानात गेले. अरे असं कोणी पुष्पक विमानात जात नसतं. त्यावेळेसच्या त्यांनी ते शब्द वापरला होता भटोरग्या. त्यावेळेसच्या ब्राह्मणांनी जे काही तुकाराम महाराज ज्या पद्धतीची शिकवण लोकांना देत असत त्यामुळे चिडून जाऊन त्यांचा खून केला असावा आणि प्रेत नाहीसं करून टाकलं. त्यांची बायको शोधत शोधत आली की कुठे गेले महाराज, कुठे गेले तुकाराम महाराज, कुठे गेले तुकाराम महाराज. त्यावेळेस त्यांनी सांगितलं ते पहा चालले पुष्पक विमानात चालले, पुष्पक विमानात चालले. असं आता ती प्रबोधनकार ठाकरेंची स्टाईल अशी उभे राहून वगैरे वगैरे. आणि तिकडे पाहते त्यांची बायको जिजाई जे नाव आहे ते, आणि तिला काही दिसत नाही आहे. ती म्हणते कुठे आहे कुठे आहे, काहीच तर दिसत नाही आहे. अशी आवई यांनी उठवली. काही या पद्धतीनं तुकाराम महाराज वगैरे वैकुंठाला बसून गेलेले नाहीत पुष्पक विमानात. त्यांचा यांनी खून केला. आणि मग मी म्हणायचो आता माझ्याशी भांडण करू नका. इकडे सांगतो ना मी, त्या माझ्याशी भांडू नका आता तुम्ही. तुम्हाला जर याच्याबद्दल वादच करायचा असेल तर प्रबोधनकार ठाकरेंचे चिरंजीव बाळासाहेब ठाकरे जिवंत आहेत, त्यांच्याशी जाऊन भांडत बसा. नाही तर राज ठाकरेशी भांडा, नाही तर उद्धव ठाकरेशी भांडा. असं म्हणून मी ते संपवायचो. हा जो श्रद्धेचा विषय असं म्हणतात, श्रद्धेच्या विषयाखाली अरे तुकाराम महाराज तिकडे चमत्कार करतात, ज्ञानेश्वर महाराज चमत्कार करतात म्हणून तर हे धीरेंद्रकृष्ण महाराज चमत्कार करतात. इकडे हा अशोक खरात चमत्कार करतो, त्यांच्याच नावावर करतो ना. मग त्यांनी जर चमत्कारच केले नाही, आता ज्ञानेश्वरांनी चमत्कार केले, भिंत चालवली, ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद म्हणवले, या चमत्कारांना आधार काय आहे? ज्ञानेश्वरीमध्ये नाही, ज्ञानेश्वरांनी जे जे साहित्य लिहिलं त्यात नाही, कुठेही नाही आहे. ते 350-400 वर्षानंतर जेव्हा तुकारामाला समकालीन असणारा एक महिपती नावाचा कवी होता, त्याने ते लिहिलेलं आहे. ज्ञानोबाने रेडेमुखी वेद बोलविले. रेडा म्हणजे त्या काळामध्ये सर्वसामान्य माणसाला म्हटलं जायचं. अरे हा शिंचा मेला रेडा, याला काही अक्कल नाही. तर कदाचित त्याने एक रूपक म्हणून हे वापरलं असावं किंवा त्याचा चमत्कारावर विश्वास असावा. स्वतः ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत लिहिलं असतं, गावोगाव जे लोक म्हणतात त्याच्यात लिहिलं असतं. ज्ञानेश्वरांच्या कोणत्याही साहित्यामध्ये नाही. तुकारामाच्या गाथेबद्दल प्रॉब्लेम असा आहे की तुकारामाची गाथा बुडवली होती. ती त्यांच्या शिष्यांनी पुन्हा ते अभंग एकत्र केले. त्यामध्ये अनेक प्रक्षिप्त अभंग आहे. पण तुकारामांचे जे अभंग आहेत, जे चमत्कार विरोधी अभंग आहेत, ते एकच माणूस चमत्कार विरोधी अभंगही लिहिल आणि आपल्या जीवनामध्ये तुकारामाच्या गाथा आपोआप वर येताना सुद्धा पाहिजे. हे खरं आहे की तुकारामाच्या गाथा लोकमुखामध्ये तरल्या, कारण तोपर्यंत तुकारामाचे अभंग ते जिवंत असतानाच इतके लोकप्रिय होते. गावोगावचे कीर्तनकार, गावोगावचे वारकरी लोक त्यांचे अभंग म्हणत असत. ते सगळे अभंग एकत्र करण्यात आले, त्यातून तुकारामाची गाथा निर्माण झाली. या अर्थाने कदाचित या कवींनी या अर्थाने तो वापरला असावा. कोणत्याही संतांनी चमत्कार केले नाही. ज्ञानेश्वर महाराज जाहीरच म्हणतात, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. योग करा, याग करा, कोणतेही विधी करा, तुम्हाला सिद्धी प्राप्त होत नाही, म्हणजे चमत्कार करण्याचं सामर्थ्य प्राप्त होत नाही. या सगळ्या पदव्या खोट्या आहे, या उपाध्या सगळ्या खोट्या आहे. हा दंभ धर्म आहे. तुकारामाचे तर शेकडो अभंग आहेत या पद्धतीचे. आह साळुंके संपूर्ण ते विद्रोही तुकाराम लिहिताना ते त्याची कॅटेगरीज करून ठेवलेली आहे. 83 सालाच्या सुरुवातीपासून मी ज्ञानेश्वर आणि तुकारामांनी चमत्कार केले नाही असं जाहीररित्या बोलतो. त्यांचेच अभंग सांगून आपण हे चमत्कार या संतांवर लादले आहेत. त्यांनी आपल्या जीवनामध्ये कोणतेही चमत्कार केले नाही. आणि मला अतिशय सुंदर पुरावा मिळाला, तो म्हणजे गाडगे महाराजांचा. गाडगे महाराज अलीकडच्या काळचे आहेत. त्यांच्यावर प्रबोधनकार ठाकरेंनी सुंदरपणे चरित्र लिहिलं आहे, गोनीदांनी पण चरित्र लिहिलं आहे. गाडगे महाराजांच्या जीवनामध्ये एकही चमत्कार नाही. आणि मी इकडे चळवळीला सुरुवात केली त्याच वेळेस जानेवारी फेब्रुवारीमध्येच
1983 साली उमाळे गुरुजींची गाडगे महाराजांवरची पोथी प्रसिद्ध झाली. उमाळे गुरुजी गाडगे महाराजांच्या पोथीमध्ये लिहितात की गाडगे महाराजांजवळ एवढं मोठं सामर्थ्य होतं की त्यांच्याकडे अन्नपूर्णा भांडं होतं. त्यामध्ये ते हात घालत असत आणि अन्न काढत असत. ते कधीही संपत नसे. आता गाडगे महाराज पै पै गोळा करून अन्नछत्र निर्माण करत असत, लोकांना खाऊ पिऊ घालत असत. हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. गाडगे महाराज एकाच वेळी 2 कीर्तनांमध्ये असत. एका ठिकाणी एक कीर्तन करतायत आणि दुसऱ्या ठिकाणी 100 मैलावर दुसरं कीर्तन सुरू आहे. गाडगे महाराज कीर्तन करता करता अंतर्धान पावत असत. अशा पद्धतीच्या कितीतरी चमत्कारांचं वर्णन त्या पोथीमध्ये आहे. आणि शेवटचा चमत्कार फार सुंदर आहे. शेवटचा चमत्कार आहे की गाडगे महाराज जेव्हा जाण्याची वेळ आली त्यावेळी वैकुंठातून पुष्पक विमान आलं. त्याचं सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्यामध्ये नारद चिपळ्या वाजवत होता, विष्णू भगवान गायन गात होते, वगैरे 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 असं सगळं. आणि विष्णू भगवानांनी गाता गाता त्यांना छानपैकी उचलून घेतलं आणि पुष्पक विमानामध्ये आरूढ होऊन गाडगे महाराज गेले. आता गाडगे महाराज 1956 साली वारले. जुनं नाही आहे. आणि मी गावोगाव हिंडायचो. विदर्भ माझं महत्त्वाचं केंद्र आहे कामाचं. तर लोक स्वतः गाडगे महाराजांच्या प्रेतयात्रेला उपस्थित असणारे गावोगाव भेटायचे. आम्ही आमच्या समोर जायलं ना, असं कदा पुष्पक विमानात गेलं. मी घाबरलो नाही. मी डे 1 पासून हे सांगत आलो. मधल्या काळामध्ये आनंद देघेने माझं शिबिर 89 साली उधळलं ठाण्याचं. बाळासाहेब ठाकरेंनी जाहीररित्या महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, श्याम मानवला मुंबईत पाय ठेवू देणार नाही. जे बाळासाहेब ठाकरे शिवसेनांना ओळखतात त्यांना माहीत आहे मुंबईमध्ये बाळासाहेब म्हणजे काय चीज आहे. तरी मी हे प्रत्येक व्याख्यानात सांगत आलो आणि बाळासाहेबांनी मला मुळीच विरोध केला नाही. प्रबोधनकार ठाकरेंचंच मी नाव घ्यायचो. प्रबोधनकार ठाकरेंनीच सांगितलेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंना जाऊन विचारा. त्यांना म्हणा की माझे वडील खोटे बोललेत, त्यांनी असं बोलायला नको होतं. पण बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील, हे आपल्या आजोबांचा प्रचंड आदर करतात, त्यांच्या विचारांचा पूर्ण आदर करतात. तर त्यामुळे हे भीतीपोटी असं आपण लोकांच्या श्रद्धेचा विषय. अशोक खरातचं काय आहे प्रकरण? त्याला का विरोध करायचा? त्या स्त्रियांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. तुम्ही कशाला बोंबा मारता? तुम्हाला कोणी सांगितलं? त्या स्त्रिया तुमच्याकडे आल्या? का बोंबा मारतात तुम्ही? कशासाठी एवढं सगळं लिहितात आणि प्रसिद्ध करतात? त्यांच्या श्रद्धेचाच मुद्दा आहे तो. तो श्रद्धेचा अविभाज्य भाग आहे. त्याचं स्टेटमेंट आहे अशोक खरातचं. मी एकाही बाईवर बलात्कार केलेला नाही. पोलिसांना दिलेलं स्टेटमेंट आहे. मी एकाही बाईवर बलात्कार केलेला नाही. मी त्यांच्या इच्छेविरुद्ध काहीही केलेलं नाही. हा धार्मिक विधीचा भाग आहे. मी फक्त धार्मिक विधी पूर्ण केला. चालू द्यायचं. त्यामुळे हा धार्मिक श्रद्धेचा भाग आहे असं कसं कोणी काय म्हणू शकतं? मग आमची धार्मिक श्रद्धा काही असू शकते. ए छुओ मत हमें, छुओ मत, तुम अछूत हो, हम ब्राह्मण आहे. आणि गेले आपले भूषण गवई पाया पडायला. पडले ना पाया. मग हाही श्रद्धेचा भाग आहे. ॲट्रॉसिटी आहे ना लागू होतं. एकाने ॲट्रॉसिटी लावली नाही भारतामधल्या. कसं लावणार आहे? मोदी के छोटे भाई आहे वो, और देवेंद्रची गुरुजी आहे. बऱ्याचशा महाराजांना सुद्धा बुवा म्हणतात गावाकडे. बुवा नाही, तो आपण आपल्या वडिलांना पण बाबा म्हणतो ना. आपलं जे टायटल आहे बुवा ते बाया. नाही, इथे मी पुन्हा ते साधं सांगेन. बाबा आपल्या वडिलांना पण म्हणतो. माझ्या घरात पण माझ्या वडिलांना बाबाच म्हटलं जातं. अनेकांच्या घरामध्ये बाबा म्हटलं जातं. आता बाबा याचा अर्थ तो नाही घेत ना आपण. आता इथे क्लिअर आहे ना, बुवा किंवा बाबा, त्याची व्याख्या आधीच मी केली की जो स्वतःमध्ये दैवी शक्ती आहे असा आभास निर्माण करतो तो बाबा किंवा बुवा. आपण बुवा म्हणजे कीर्तनकार, त्याच्याबद्दल नाही बोलत आहे या ठिकाणी. तो कीर्तनकार जर आभास निर्माण करत असेल, माझ्यावर पांडुरंग प्रसंग नाही आणि माझ्या माध्यमातून तुम्हाला मी काहीतरी पांडुरंगांची कृपा मिळवून देऊ शकतो, तर मग त्याला आम्ही हा बुवा म्हणू. तो कीर्तनकार बुवा नाही म्हणणार त्याला. पण तो नुसतं कीर्तनच करत असेल, लोकांचं प्रबोधनच करत असेल, त्याला जमेल त्या पद्धतीनं, तर त्याला त्या पद्धतीचा बुवा नाही म्हणणार ना आपण. हे शब्द आपण जे वापरतो ते आपल्या भाषेमधले रूढ शब्द असतात, त्याचे वेगवेगळे अर्थ असतात. त्या अर्थाने घ्यावे. नाही, तो शब्द त्याच अर्थाचा आहे. माझं काय झालं, मी अतिशय अंधश्रद्धा होतो. बेसिकली प्रचंड अंधश्रद्धा होतो. सगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा माझ्यात होत्या. इंग्रजीचा प्राध्यापक होतो, तरुण भारताचा लेखक होतो आणि तरी अंधश्रद्धा होतो. किर्लोस्कर प्रेसमध्ये मला मुकुंदराव घेऊन आले.
माझी अपॉइंटमेंट होती साप्ताहिक मनोहरकरता, मी आणि जयदेव डोळे. किर्लोस्कर प्रेसचे संपादक होते हमो मराठे. पण आल्या आल्या मला काम सोपवलं मुकुंदरावांनी की 60 वर्षांचे किर्लोस्करचे अंक वाचायचे आणि त्यातून एक विशेषांक तयार करायचा. हमो मराठी असताना ते काम मला दिलं आणि माझ्या आयुष्याचं सोनं झालं. तिथे मला आचार्य अत्र्यांचा एक लेख सापडला. नारायण महाराज नावाचे एक महाराज होते, केडगावकर नावाचे महाराज होते. नारायणगाव त्यांचं मुख्य ठाणं होतं. नारायणगाव म्हणजे पुणे जिल्हा मुख्य ठाणं होतं. आणि त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलं होतं की हा महाराज स्वतःला राजयोगी म्हणवतो, त्याच्या संपूर्ण देशभरामध्ये स्त्रिया भक्त आहेत, दिवसातनं 2दा तो सत्संग करतो. सत्संग करतेवेळी तो स्वतःच्या अंगावरचे कपडे काढून घेतो बायकांच्या हातून, त्यांच्या अंगावरचे पूर्ण कपडे त्यांना काढायला लावतो. त्यानंतर त्यांनी त्यांच्या भाषेत वर्णन केलं, ते वर्णन करणं मला फार कठीण आहे त्या पद्धतीचं. मग तो आपल्या स्तनांना तेल लावतात त्या स्त्रिया, त्यानंतर छानपैकी त्या स्तनांनी मालिश करतात आणि मग त्याला जेव्हा त्याची ऊर्जा जागृत होते, मी शब्द फिरवलेले आहेत, अत्र्यांचे ओरिजिनल शब्द मांडत नाही आहे मी या ठिकाणी, त्यानंतर ज्या बाईचा पाहिजे त्या बाईचा भोग घेतात. या पद्धतीचं संपूर्ण त्यांनी वर्णन लिहिलं आणि त्यांच्या शेवटच्या वाक्यांनी माझ्या खऱ्या अर्थानं हे कवाडं उघडली. त्यांनी लिहिलं की हा अपवाद नाही आहे. ही गोष्ट असेल 1960च्या आसपासची. हा अपवाद नाही आहे, सारे बाबा असंच करतात. आणि त्या ठिकाणी त्यांनी वाक्य वापरलं, वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया. मला वाटतं नाटक त्यानंतर त्यांनी लिहिलं असावं. जसा वृक्ष छायेशिवाय असू शकत नाही, तसा कोणताही बुवा बायांशिवाय असू शकत नाही. बुवा तेथे बाया नावाचं आचार्य अत्र्यांचं नाटक अतिशय प्रसिद्ध आहे. तिथून तो शब्द आलेला आहे, म्हणून तो बुवा शब्द आहे.